प्रवीण महाजनांच्या पत्नीचा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंवर गंभीर आरोप. म्हणाल्या, भावा बहिणीने आमची जमीन हडपली. छत्रपती संभाजीनगर येथून बातमी आहे. दिवंगत नेते प्रवीण महाजन यांची पत्नी सारंगी महाजन यांनी धनंजय मुंडे यांच्यासह पंकजा मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. दोन्ही मुंडे बहीण भावाने संगनमताने धाक दाखवून आणि कारस्थान रचून जबरदस्तीने कोट्यावधी रुपयांची जमीन अल्प किमतीत खरेदी केली असल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला आहे. प्रवीण महाजन यांच्या नावे असणारी बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील मौजे जिरेवाडी येथील गट क्रमांक 240 मधील करोडो रुपये किमतीची 36.50 आर जमीन धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी जबरदस्तीने घेतली असल्याचं त्यांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत त्यांनी हे आरोप केले आहेत. सारंगी महाजन यांच्या या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यावर आता धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे काय उत्तर देणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. परळीत माझी 63.50 आर जमीन होती. 36 आर जमीन फ्रॉड करून विकली. मला परळीच्या अनुसुया हॉटेलमध्ये बोलवून घेतलं. तेथून मला रजिस्ट्रार ऑफिसकडे नेलं. तिकडे माझ्याकडून सही करून घेण्यात आली. कोणी जमीन घेतली हे आम्हाला माहीत नाही. तिकडून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेने घरी नेलं, जेवू घातलं. त्यानंतर ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या. त्याला मी विरोध केला असता त्यानं म्हटलं की सही केल्याशिवाय धनुभाऊ तुम्हाला परळी सोडू देणार नाहीत अशी धमकी दिल्याचं सारंगी महाजन यांनी सांगितलं. गोविंद बालाजी मुंडे यांनी आम्हाला ठाण्यातील घरी आणून सोडलं. त्यानंतर आमच्याकडून त्याने 1 लाख रुपये घेतले असंही सारंगी महाजन यांनी सांगितलं आहे. माझी 36 आर जमीन ही पूर्णपणे फ्रॉड करून विकलेली आहे. धाकदपट दाखवून यांच्या नोकरामार्फत मला अनुसुया हॉटेलमध्ये बोलवून घेण्यात आलं होतं. परळीच्या दिवसभर तिथे मी होते. सकाळी पहाटे मी आले. 11 वाजता त्यांनी मला तिथून रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नेलं. तुम्हाला या जमिनीचा मुआवजा मिळेल असं सांगितलं. आणि 11 वाजता मी रजिस्ट्रार ऑफिसला गेले तेव्हा रजिस्ट्रारने सुद्धा मला काहीही विचारलं नाही. आपसूक सह्या करून घेतल्या आणि फोटो काढून घेतले, रजिस्ट्री लावून घेतली. मला कोणी जमीन घेतली हे सुद्धा माहिती नाही. भरपूर लोक तिथे होते. आम्हाला तिघांना लगेच बाहेर काढण्यात आलं आणि बाहेर काढून आम्हाला गोविंद बालाजी मुंडेंनी त्याच्या घरी नेलं, जेवू घातलं आणि तिथून त्यांनी आमच्याकडून ब्लँक पेपरवर सह्या घेतल्या 100 रुपयाच्या. आणि त्यावेळेला मी त्याला अडवलं तर त्यांनी मला सांगितलं, तुम्हाला धनुभाऊ आणि पंकजाताई परळी सोडू देणार नाही तुम्ही इथे सह्या केल्या नाहीत तर. आणि त्याच्यावर त्यांनी इसार पावती तयार केली त्याच तारखेची. आणि ती मला नंतर 15 दिवसांनी कळली इसार पावती काय केली ती. आणि आमच्याकडनं सगळे पैसे मिळाल्याचं त्या इसार पावतीवर लिहून घेतलं. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.